नमस्कार. आज मी कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता झटपट होणारे, झणझणीत व तरी आलेले चिकन बनवणार आहे. आणि सोबत आहे ज्वारीची भाकरी आणि ती देखील लाटून बनवणार आहे. या चिकन रेसिपीसाठी आपण साधारण 1 किलो चिकन घेऊया. चिकन घरी आणल्यानंतर ते 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. चिकनचा प्रत्येक पीस स्वच्छ धुवून घ्यावा. सर्व चिकन स्वच्छ धुवून झाल्यावर आपल्याला हवे तसे त्या चिकनचे लहान, मोठे, मीडियम साईजचे पीस करावेत. चिकन सुट्टे करावे. झणझणीत चिकनसाठी 3 मोठे कांदे उभे चिरावेत. कांदे उभे चिरून झाल्यानंतर ते सुट्टे करावेत. तसेच 2 मोठे टोमॅटो उभे चिरावेत. गॅस ऑन करून गॅसवर एक मोठी कढाई ठेवावी. कढाई गरम झाल्यावर तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात खडा मसाला घालावा. त्यामध्ये 2 तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंग आणि काळी मिरी आहेत. त्यानंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालावा. कांदा लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा. मग त्यात एखाद दुसरी मिरची घालावी. मग टोमॅटो घालावेत व चांगले परतून घ्यावे. त्यानंतर त्यात धने जिरे पूड, हळद, लाल तिखट व चिकन मसाला घालावा व परतून घ्यावे. तमालपत्र काढलं तरी चालतं, कारण त्याचा स्वाद मसाल्यात उतरलेला आहे. 2 चमचे दही घालून पुन्हा चांगले परतून घ्यावे. व आता चिकनचे पीस घालावेत. त्यानंतर ठेचलेलं आलं लसूण पेस्ट घातली व पुन्हा एकदा चांगले परतून घेतले. चांगले परतून झाल्यानंतर 10 मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवले. 10 मिनिटानंतर चिकनला चांगली वाफ आली आहे. चिकन थोडं परतून घेऊया. चिकनचा रस्सा करण्यासाठी त्यात पाणी घालावे. पाणी गरम असावे. आता त्यावर झाकण ठेवावे. 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यावे. 15 ते 20 मिनिटानंतर चिकनच्या रस्स्याला छान उकळी आलेली आहे. त्यातील चिकन पीस देखील चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. चिकनला चांगली तरी देखील आलेली आहे. आता त्यात चवीनुसार मीठ घालावे. कसुरी मेथी हातावर चोळून बारीक करून घालावी.
व भरपूर अशी कोथिंबीर घालावी. आणि हा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. कोणत्याही प्रकारचं वाटप न घालता झटपट होणारं झणझणीत व तर्रीवालं चिकन तयार झालेलं आहे. चिकन रस्सा तर झाला. आता ज्वारीची भाकरी करूया. 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतले. त्याच वाटीच्या प्रमाणात 1 वाटी पाणी घेतले व ते गरम करायला ठेवले. त्यात थोडे मीठ घातले व पाणी गरम झाल्यावर त्यात ज्वारीचे पीठ घातले. उलथण्याच्या दुसऱ्या टोकाने पीठ मिक्स करून घेतले व 10 मिनिटांसाठी झाकून ठेवले. 10 मिनिटांनंतर ते सर्व पीठ एका वाडग्यात काढून घ्यावे व गरम असतानाच चांगले मळून एक चांगला पिठाचा गोळा तयार करावा. भाकरी करण्यासाठी त्या पिठातून एक गोळा घ्यावा व पोळपाटावर चांगला मळून घ्यावा. त्याला पीठ लावून लाटावा. पिठाला उकड काढल्यामुळे आपल्याला तो लाटता येतो. भाकरी देखील चांगली गोल गोल फिरते. गॅसवर तवा देखील गरम करायला ठेवला आहे. भाकरी चांगली गोल लाटावी. गोल लाटून झाल्यानंतर भाकरी तव्यावर घालावी. भाकरी अर्धवट शेकली की उलट करून घ्यावी. भाकरी शेकता शेकता तिकडे दुसरी भाकरी सुद्धा लाटावी. दोन्ही बाजूने भाकरी चांगली शेकून घ्यावी. पहा भाकरी कशी टम्म फुगले. आणि अशा प्रकारे आपण सर्व भाकऱ्या करून घ्यायच्या आहेत. आणि आता आपल्या सर्व भाकऱ्या पण तयार झालेल्या आहेत. आपले जेवणाचे ताट देखील तयार झालेले आहेत. झणझणीत तर्रीवाला चिकन, कोशिंबीर, ज्वारीची भाकरी आणि गरमागरम भात. तर मग येताय ना जेवायला? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.